हाय हॅलो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी घरातून निघल्यावर आम्ही मेडिकलला गेलो. मेडिकलमधून काही ट्यूब्स घ्यायच्या होत्या, त्या ट्यूब घेतल्या आणि मग तिथून आम्ही तसंच कारवण नाक्याला भाजी मार्केटमध्ये गेलो. भाजी मार्केटमध्ये जाताना एवढी गर्दी होती रस्त्याला, नाक्यावर खूप जास्त गर्दी असते. आणि मग तिथून आम्ही मच्छी मार्केटला गेलो, मच्छी घ्यायची होती. तर मग आम्ही थोडं फिरलो दुकानामध्ये. तर तिथे एक ताईंचं दुकान होतं, तिथं गेलो. मग त्यांना विचारलं बांगडा मासा कसा आहे आणि कोंबडा मासा कसा आहे. कोंबडा मासा भाजी करण्यासाठी घेतला आणि बांगडा तळण्यासाठी घ्यायचा होता आम्हाला. तर मग त्यांनी सांगितलं मासा आहे किती पाहिजे. तर मग मी कोंबडा मासा अर्धा किलो घेतला आणि 2 बांगडे घेतले तळण्यासाठी. त्या दुकानवाल्या ताई इतक्या छान बोलत होत्या, खूप मस्त होत्या. त्यांनी आम्हाला सगळा मासा स्वच्छ करून छान कट करून दिला आणि तो घेतला आणि मग आम्ही निघलो. मग यांना म्हटले काय मग लई खुश का. तर मग ते इतके खुश, त्यांना मच्छी खूप आवडते खायला. आणि तळून असो किंवा भाजी असो, ते मला म्हणतात तळून बनव, तुझ्या हातची मच्छी खूप आवडते. तर मग मासा घेऊन आता आम्ही निघलो आहे मार्केटमधून. संध्याकाळच्या वेळेस कारवण नाक्याला खूप जास्त गर्दी असते, कारण का भाजी मार्केट पण असतं आणि कंपन्या पण सुटलेल्या असतात, तर गर्दी खूप जास्त असते. मग आम्ही निघलो तिथून मच्छी घेऊन. आणि येता येता एक दुकानातून मी मच्छी फ्रायसाठी मसाला घेतला आहे. तो मसाला पुढं मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगालच. तर घरी आल्यानंतर मग मी पटापट एका साईडला भात आणि एका साईडला कोंबड्या माशाची भाजी केली होती, रस्सा भाजी, आणि पीठ मळून पण ठेवलं होतं. आणि मग मी आता रेसिपीला सुरुवात करते. बांगडा फ्राय. बांगडे चांगले स्वच्छ धुवून घेतले होते. मिरची, हळद आणि मसाला आणि मीठ सगळं व्यवस्थित पाणी टाकून मस्त छान असं कालवून घ्यायचं. आणि असं पातळ पातळ कालवून घेतल्यानंतर बांगडे धुतलेले छान त्याला ते लावून घ्यायचं. आणि लावून एकदम मस्त सगळं जे चिरा मारले त्याच्यामध्ये पण छान भरून घ्यायचा मसाला तो सगळा, म्हणजे एकदम मासा छान लागतो. आणि मीठ टाकल्यानंतर ते मासे पण छान असे मॅरिनेट करून 15 मिनटं ठेवून द्यायचे. तर मी पण मासे दोन्ही लावून घेतले आहे आणि 15 मिनटासाठी मी त्यांना ठेवून दिलं आहे साईडला. आणि दुसऱ्या बाजूला मग मी लगेच मासा फ्राय करायची तयारी करत होते. तर मग मासा फ्राय करण्यासाठी मी जो मगाशी मसाला घेतला होता, मी ते सांगते तुम्हाला काय होता तो मसाला आहे हा. त्याचं नाव आहे टिक्का मसाला. आणि मी थोडा रवा आणि लाल मिरची आणि मीठ पण घेतला आहे. ते व्यवस्थित कालवून ठेवून देते साईडला, तोपर्यंत 15 मिनटं मासे मुरतील चांगले. आणि मग तो मसाला व्यवस्थित कालवून घेतल्यानंतर आणि मस्त छान असा कालवून घ्यायचा, छान एकजीव करून ठेवून द्यायचा. आणि आता 15 मिनटं झाले माशाला. तर मग मी आता चांगलं त्याचं कोटिंग करून घेते बांगड्याला. बांगडा मासा चांगला त्याला असं लावून घ्यायचा त्या मसाल्यामध्ये चांगला असा मस्त. आता तुम्ही म्हणशाल टिक्का मसाला कुठं मिळतो, तर टिक्का मसाला मच्छी मार्केटमध्ये आणि किराणा दुकानामध्ये पण मिळून जाईल तुम्हाला. 30 ते 35 रुपयामध्ये मिळून जातो आणि तो भरपूर दिवस टिकतो. आणि त्याच्याने ना आपण चिकन किंवा मच्छी छान अशी तळली ना तर कडक छान होते, म्हणून मी तोच वापरते. आता हे झालं आहे सगळं तयार. मग मी ज्या तव्यावर चपात्या केल्या होत्या त्याच्यावरच मच्छी फ्राय करते. तेल टाकून घेतलं आणि बारीक गॅस करून घेतला आणि मस्त बारीक गॅसवर दोन्ही पण बांगडे छान व्यवस्थित ठेवून दिले. आणि झाकण बिकन काय ठेवायचं नाही, तसंच ठेवायचं ओपन आणि छान तळून घ्यायचं. तर मला थोडंसं तेल कमी वाटत होतं म्हणून मी अजून तेल टाकत आहे. आणि तेल टाकून मस्तपैकी बारीक गॅसवरतीच शिजून द्यायचे चांगले मस्त. आणि बघायचे असे अधूनमधून शिजलेत की काय, मग पलटी करून मस्त शिजून घ्यायचे. तर मी एक बांगडा पलटी केला आहे कारण का तो छान शिजला आहे. आणि मी आता दुसरा पण पलटी करणार आहे. आणि पलटी केल्यानंतर मी वापस थोडंसं तेल टाकलं होतं. तर तुम्ही पण तुम्हाला कसं तेल टाकू वाटते तसं तुम्ही तेल टाका. तर बांगडे असे मस्तपैकी त्यांना कमसे कम 15 ते 20 मिनटं तर लागतातच बारीक गॅसवरती फ्राय व्हायला. तेल तुम्हाला वाटलं तर तसं तसं तुम्ही टाकत राहा. मला वाटत होतं तर मी थोडं थोडंच टाकते. तर मग बांगडे पण फ्राय झाले आहे आणि स्वयंपाक पण सर्व झाला आहे.
तुम्हाला जर सर्वांना माझा ब्लॉग जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.